जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 17वा. प्रकृती पुरुषनाम. समास 10वा. टोनप सिद्ध लक्षण. श्रीराम समर्थ. आवर्णोदकैकी अटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा. परंतु तेथे जाववेना शरीर दर्शन घडेना. विवेक अनावे हनुमाना तया ईश्वरासी. साता समुद्राचे वेढे उदंड भूमी पहिलीकडे. शेवटी तुटले कडे भूमंडळाचे. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे. म्हणून विवेकी असावे साधुजन. जे आपणास नवे ठावे ते जाणतायास पुसावे. मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना. जे चर्मदृष्टीस नवे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांड विवरून नरावे समाधानी. मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आकाश आणि पाताळ. ते चढळ नसता अंतराळ चौकडे. तयास परब्रह्म म्हणावे जे उपाती वेगळे स्वभावे. जेथे दृश्य मायेच्या नावे शून्यकार. दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास. मनातीत निराभास विवेके जाणावे. दृश्य भास अवघा विगडे विवेक तेथे पवाडे. भूमंडळी जाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. नाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा. निर्गुण अनुभवाचा आणावा गुणाचे न योगे. नाना गुणाचा आहे नाश निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सकळ काही. अष्टदेचे जिन्नस नाना उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावेना कोणी एके. सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवीनटाने कालवेली नाना अन्ने. तोंड पानावे गुणग्राहिक मूर्खास कळे ना विवेक. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. उंच नीच कळे ना ज्याला तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणियाला सुटी काकायची. वेड लागून झाले ओंगळ त्यास सारखेच वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे ती. ज्यास अखंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश. बहुचक्कीच्या लोकास काय म्हणावे. ईश्वरे नाना भेद केले भेद सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षावंत मिळाले तेथे परीक्षा कैची. जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव. गुणची नाही गौरव येईल कैचे. खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले. आसार सांडून सार घेतले साधुजनी. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा. दीक्षाहीन पाशी दीक्षा येईल कैची. आपले नव उंगळपणे दिशा करून शौचनेने. वेदशास्त्री पुराणे त्यास काय करती. आधी राखावा आचार मग पहावा विचार. आचार विचारी पैलपार पावी जेतो. जे नेमकास न कळे बाष्कळास केवी कळे. डोळास टकती आंधळे कोण्या कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेचे मानितले एक. विवेक आणि अविवेक काय मानावे. अमृत विष एक म्हणती परी विष घेता प्राण जाती. कुकर्म होते फजिती सत्कर्मी कीर्ती वाढे. इह लोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. तेथे अवघेची निरर्थक सकळ काही. म्हणून संत संगेचे जावे सत्शास्त्रची श्रवण करावे. उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोनप सिद्ध लक्षण नाम समास 10वा. जय जय रघुवीर